मुलं मामाच्या गावाला जायचे, त्या ठिकाणी एकत्रित सगळी भावंड राहायची. तिथे झाडावर चढायचं असो, सोबत एकत्रित आंबे खाण्याचं असो आणि सोबत सोबत वाढण्याचं जे वय आहे एकमेकांना समजून घेऊन आणि त्याची उणीव भरून काढण्याची गरज ही या म्हणजे आताच नाही, मी पाहतोय मॅडमचे स्टेटस वगैरे बघतोय मी, तर यांनी मागच्या 3-4 वर्षापासून यांच्या या शाळेमध्ये संस्थेमध्ये असे उन्हाळी कॅम्प आयोजित होतात. त्यामधून खूप सुंदर सुंदर ऍक्टिव्हिटी होत असतात. आता काय काय होणार आहे यावर्षी हे सगळे मॅडमने आपल्याला सगळ्यांना प्रास्ताविकामधून सांगितलंय. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांना आता नवीन इथे काय काय शिकायला मिळणार आहे याची ओढ आहे. माझा मुलगा घेता येतच म्हणे की इथे भांडसणं पण असणार आहे का, म्हटलं ते काही तुम्हाला शिकायचे नाही, फक्त 1 मिनिट आम्ही सगळे घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता जे लहान लहान इथे बसलेले आहात सर्वजण, एक गोष्ट मात्र करायची आहे. माझ्या मुलाने मला येतानाच विचारलं की बाबा दप्तर नाही घ्यायचं का सोबत, म्हटलं बाबा दप्तर नाही न्यायचं, इथे मस्त एन्जॉय करायचं आहे. हसत खेळत आपल्या सगळ्यांना इथे जे जे काही मिळणार आहे, जे ज्या गोष्टी आपल्याला शाळेमध्ये मिळत नाहीत आणि ज्या ज्या शाळेमध्ये आपल्याला करता येत नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत आणि चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणून घ्यायच्या आहेत. आणि मी खरोखर या संस्थेचे आणि साहेबांचे देखील आभार मानतो की वाशीमध्ये अशा पद्धतीचा कॅम्प होणं आणि एवढ्या माफक दरामध्ये. मी आता माझ्या बहिणींची चर्चा केली, बाहेरच्या गावामध्ये सर 5-5 हजार रुपयाच्या छोटे छोटे कॅम्पची फीज आहे आणि त्यामध्ये तुमचा डब्बा तुम्हाला सोबत आणावा लागतो. पण इतक्या माफक दरामध्ये आपल्या वाशीमध्ये अगदी जेवणासहित म्हणजे विद्यार्थ्यांना जो अल्पहार आहे तो देखील देण्याची व्यवस्था आपण सगळ्यांनी केली. वाशियांतर्फे मी आपल्या संस्थेचे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.